तर बोला, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चेतन यांच्याकडून आपण अपडेट घेऊयात। काय एकूणच हे वातावरण पाहायला मिळतंय? चेतन, किती जागा अद्याप कोणाकोणाला मिळालेल्या आहेत? काय तुमच्याकडून अपडेट? कृपा, आपल्याकडे मुंबई महानगरपालिकेने दिलेली अधिकृत आकडेवारी आहे निकालाची, आणि त्यानुसार आतापर्यंत भाजपचे 82 उमेदवार आहेत, त्यांचा अधिकृतपणे विजयाची घोषणा करण्यात आलेली आहे। तर शिवसेनेकडून म्हणजे शिंदे गटाकडून 26 उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आलेला आहे। अर्थातच हा आकडा पाहिला तर 108 पर्यंत आतापर्यंत हा पोहोचत आहे। या उलट ठाकरे गट त्या खालोखाल 63 जागांवर, तर मनसे 7 जागांवरती विजयी घोषित करण्यात आले। अर्थात ठाकरे गट दोन्ही पण पकडले तर ठाकरे बंधू, तर 70 जागांवरती त्यांचा विजय दिसून येत आहे। आणि या व्यतिरिक्त काँग्रेसकडे 22 जागा आहे। त्यामुळे जर काँग्रेस दोन्ही ठाकरेंबरोबर गेलं तर कुठेतरी 92 जागांपर्यंत ही महाविकास आघाडीची आपल्याला एकंदरीत रचना पाहायला मिळू शकते, आणि त्यामध्ये एक जागेची भर आहे ती शरद पवार गटाची पडू शकते। या व्यतिरिक्त समाजवादी पार्टीचे 2 आणि MIMचे तब्बल 8 नगरसेवक या ठिकाणी अधिकृतरित्या निवडून आलेले आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेही 2 नगरसेवक आहेत त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्यामुळे आतापर्यंत पाहिलं तर स्पष्ट बहुमताचा आकडा 114चा जो आहे 227 जागांपैकी तो कुणाच्याही हाती आल्याचं दिसत नाहीये। एकूण 213 जागांचे कल आहेत ते आतापर्यंत हाती आलेले असून 14 जागांवरती अद्यापही मतमोजणी सुरू आहे। त्यामुळे या 14 जागांवरती नेमकं कोण बाजी मारतंय आणि भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळतंय की पुन्हा एकदा इथे महाविकास आघाडी सर्व पक्षांची जुळवाजुळव करून सत्ता स्थापनेसाठी दावा करणार का, याकडेही आपलं लक्ष असेल। मात्र आत्ताच्या घडीला जर परिस्थिती पाहिली तर अजित पवार गटाला सोबत घेतल्यास भाजप शिवसेना आणि उरलेल्या 13 जागांवरती 14 जागांवरती जे आघाडी घेतलेले उमेदवार आहेत त्यांची संख्या पाहिली तर मात्र भाजप आणि शिवसेनेसाठी सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा दिसून येत आहे। निश्चितच चेतन, खरं तर जसं की तुम्ही उल्लेख केला 14 जागांचा निकाल अद्याप लागायचा आहे, नेमकं काय कारण समोर येत आहे? अजूनपर्यंत ही मतमोजणी का सुरू आहे? निश्चित कृपा, यावेळी वेगवेगळ्या महापालिकांमध्ये प्रभाग रचना होती। 4 प्रभागांमध्ये 1 प्रभागाची रचना केलेली होती। या उलट मुंबई महानगरपालिकेत मात्र प्रत्येक वॉर्डमध्ये स्वतंत्रपणे हे वॉर्ड निर्मिती केलेली असते। एका ठिकाणी एकाच उमेदवाराला मतदान करता येतं, मात्र इतर महापालिकांमध्ये 4 उमेदवारांना एकाच वेळी मतदान करता येत असतं 4 वेगवेगळ्या प्रभागांमध्ये। आणि म्हणूनच आयोगाने इतर प्रभागांची रचना पाहून या ठिकाणी ही आरोनच्या मार्फत जी मतमोजणी ठेवली ती प्रत्येक राऊंडला 2 वॉर्डची मतमोजणी करता येऊ शकत होती। एकूण 23 ठिकाणी मुंबईमध्ये मतमोजणी सुरू होती। अर्थातच एकाच वेळी 2 वॉर्डची म्हणजे 23 ठिकाणी 46 वॉर्डची एका वेळी मतमोजणी केली जात होती। त्यामुळे 46 वॉर्ड अधिक 46 वॉर्ड अधिक 46 वॉर्ड अशा प्रकारे ही मतमोजणी सुरू होती। परिणामी एका आरोनच्या अंडर असलेल्या 10 वॉर्डपैकी 2-2-2 करून अशा प्रकारे 7 ते 8 वॉर्डचे जे निकाल आहेत ते हाती आलेले आहेत। मात्र शेवटचे जे 2 वॉर्ड आहेत प्रत्येक आरोनच्या ठिकाणी यांची मतमोजणी कुठेतरी शिल्लक राहिल्याचं पाहायला मिळालं होतं, आणि म्हणूनच अद्यापही 213 वॉर्डची मतमोजणी जरी पूर्ण झाली असली तरी 14 वॉर्डची मतमोजणी अद्याप शिल्लक आहे। त्यामुळे या 227 पैकी उरलेल्या 14 ठिकाणी कोण बाजी मारणार आणि सत्ता स्थापनेसाठी महापौर पदासाठी कोण दावा ठोकणार हे अवघ्या काही मिनिटांमध्ये आता स्पष्ट होईल। कृपा चेतन, खरं तर या निकालानंतर मुद्दा उपस्थित होतो तो महापौराच्या या लिस्ट मध्ये आता कोणाकोणाची नावं जाण्याची शक्यता आहे? काय या संदर्भातील अधिकची अपडेट? निश्चितच कृपा, आतापर्यंत भाजप हा या सर्व पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष दिसून येत आहे। 82 उमेदवार आहेत ते विजयी घोषित करण्यात आलेले आहेत। 13 पैकी जवळपास निम्मे उमेदवार हे भाजपचे निवडून येतील अशीही शक्यता वर्तवली जाते, कारण या ठिकाणी भाजपकडे सध्या जी आघाडी आहे ती दिसून येत आहे। परिणामी जवळपास सर्वाधिक उमेदवार आहेत ते भाजप आणि शिवसेना युतीचे कुठेतरी निवडून येताना पाहायला मिळतील। त्यामुळे भाजपकडून आता महापौर पदावर दावा दाखल केला जात आहे। थोड्या वेळापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती। त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की महापौर हे मुंबईमध्ये तो भाजपचाच होईल, मात्र याचा अंतिम निर्णय आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये घोषित केला जाईल। कृपा जी, निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।